मुलांनो, आपण आता प्रकरण क्रमांक 7 बघणार आहोत. या प्रकरणाचं नाव आहे मानवी वस्ती. ह्याच्यामध्ये प्रश्न पहिला जो स्वाध्यायामध्ये दिलेला आहे तो आहे बघा, अचूक पर्यायांसह समोरील चौकटीत टिकमार्कची खूण करायची आहे, म्हणजे बरोबरची खूण करायची आहे. याच्यामध्ये स्वाध्यायात जर तुम्ही बघितलं तर पहिला जो प्रश्न आहे त्याच्यामध्ये वस्त्यांचे केंद्रीकरण खालील प्रमुख बाबींशी निगडीत असते. ह्याच्यामध्ये प्रमुख बाबी दिलेल्या आहेत, त्यातलं बरोबर कोणतं आहे ते आपण बघणार आहोत. पहिला त्या बाबी ज्या दिलेल्या आहेत त्या मी वाचते. पहिला आहे समुद्र सान्निध्य, दुसरं आहे मैदानी प्रदेश, तिसरं पाण्याची उपलब्धता आणि चौथं हवामान. तर याच्यामध्ये पाण्याची उपलब्धता हा घटक जो आहे तो बरोबर आहे, कारण पाण्याची उपलब्धता असेल तरच वस्त्यांचं केंद्रीकरण हे होऊ शकतं. त्यामुळे हे चारही घटक तुम्हाला बरोबर वाटत असतील, पण त्यातला अचूक पर्याय जो आहे तो आहे पाण्याची उपलब्धता. हा भाग बघणार आहोत आपण. ब्राझीलच्या आग्नेय भागात प्रामुख्याने कोणत्या प्रकारची वस्ती आढळते? पहिला आहे केंद्रित, दुसरा आहे रेषाकृती, तिसरा आहे विखुरलेली आणि चौथा आहे ताराकृती. तर बरोबर उत्तर जे आहे ते आहे केंद्रित. म्हणजे ब्राझीलच्या आग्नेय भागामध्ये केंद्रित वस्ती आढळते. केंद्रित याचा अर्थ एकवटलेल्या वस्तीला आपण केंद्रित वस्ती असं म्हणतो. त्यानंतर भारतामधील विखुरलेल्या वस्त्यांचा प्रकार कुठे आढळतो? पहिला आहे नदीकाठी, दुसरं वाहतूक मार्गांच्या लगत, तिसरं डोंगराळ प्रदेशात आणि चौथं औद्योगिक क्षेत्रात. तर उत्तर आहे डोंगराळ प्रदेशात. म्हणजे विखुरलेल्या वस्त्या ज्या आहेत त्या डोंगराळ प्रदेशात आढळतात. तुम्हाला माहिती कोकणात जाताना तुम्ही बघता की डोंगराळ प्रदेशात वस्त्या या कशा विखुरलेल्या असतात. त्यानंतर नर्मदा नदीच्या खोऱ्यात केंद्रित वस्ती आढळते. तर त्याचं उत्तर जे आहे त्याच्यामध्ये भाग दिलेला आहे घटक. पहिला आहे वनाच्छादन, दुसरं शेतीयोग्य जमीन, तिसरं उंच सखल जमीन आणि चौथा आहे उद्योगधंदे. तर उत्तर आहे शेतीयोग्य जमीन. शेतीयोग्य जमीन नर्मदा नदीच्या खोऱ्यात असल्यामुळे तिथे केंद्रित वस्ती असलेली आपल्याला आढळते. यातला शेवटचा भाग ब्राझीलमधील कमी नागरीकरण असणारे राज्य कोणते? पहिलं आहे पारा, दुसरं अमापा, तिसरं एस्पिरितो सांतो आणि चौथं पॅराना. यातलं पहिलं उत्तर म्हणजे पारा हे बरोबर उत्तर आहे. पारा हा जो भाग आहे या ठिकाणी आपल्याला नागरीकरण कमी झालेलं आढळतं. आता प्रश्न क्रमांक 2, भौगोलिक कारणे लिहा. त्यातला पाण्याची उपलब्धता हा लोकवस्तीस चालना देणारा प्रमुख घटक आहे. त्याचं उत्तर आपण बघूया. पहिला, पाण्याची उपलब्धता जेथे असते तेथे केंद्रित वस्त्या आढळतात. म्हणूनच नद्यांच्या किनारी, जलाशयांच्या ठिकाणी वस्त्या वसवल्या जातात. दुसरं, दैनंदिन वापरासाठी, पिण्यासाठी, शेती व उद्योगधंद्यासाठी पाणी अत्यंत आवश्यक आहे. तिसरं, पाण्याच्या उपलब्धतेमुळे शेती, उद्योगधंदे व इतर व्यवसायांचा विकास होतो, तसेच मानवी वस्तीचाही विकास होतो. म्हणून पाण्याची उपलब्धता हा लोकवस्तीस चालना देणारा प्रमुख घटक आहे. पुढचा प्रश्न बघूया आपण. ब्राझीलमध्ये लोकवस्तीचे केंद्रीकरण पूर्व किनाऱ्यालगत आढळते. पहिलं, ब्राझीलमध्ये सुरुवातीच्या वस्त्या युरोपमधून आलेल्या वसाहतवाद्यांनी निर्माण केल्या. या वस्त्या प्रामुख्याने ब्राझीलच्या पूर्व किनारी भागात विकसित झाल्या. दुसरं, किनारपट्टीचे सम व दमट हवामान, मुबलक पाणी पुरवठा, साधनसंपत्तीची उपलब्धता, शेतीपूरक जमीन इत्यादींमुळे या भागात जमीन कमी असली तरीही दाट वस्ती आढळते. तिसरं, या प्रदेशात खनिजांचा मुबलक साठा आहे, ऊर्जेचा अखंडित पुरवठा आहे, वाहतुकीच्या सोयीही विकसित झालेल्या आहेत. या सर्व कारणांमुळे ब्राझीलमध्ये लोकवस्तीचे केंद्रीकरण पूर्व किनाऱ्यालगत आढळते.
आता ई भाग बघणार आहोत आपण. भारतामध्ये नागरीकरण वाढत आहे. या प्रश्नाचं उत्तर आपण बघूया. पहिला मुद्दा आहे, स्वातंत्र्योत्तर काळामध्ये भारतात नागरीकरण वेगाने वाढले. नवीन शहरे निर्माण झाली व त्यांचा विस्तार झाला. दुसरं, नागरी भागात पायाभूत सुविधांचा विकास झपाट्याने होतो, त्यामुळे उद्योगधंद्यांचा विकास होतो. तिसरा मुद्दा, वाढत्या उद्योगधंद्यांमुळे रोजगाराची उपलब्धता होते. शिक्षण, आरोग्य, पाणी पुरवठा, मनोरंजन, वाहतूक व दळणवळण इत्यादी सोयी निर्माण होतात आणि त्यामुळे मोठ्या प्रमाणात लोकसंख्येचं स्थलांतर नगरामध्ये होतं. म्हणून भारतात नागरीकरण वेगाने वाढत आहे. पुढचा भाग बघणार आहोत आपण, म्हणजे पुढचं कारण. ईशान्य ब्राझीलमध्ये वस्त्या विरळ आहेत. त्यातलं उत्तराचा पहिला मुद्दा बघूया. ब्राझीलच्या ईशान्य भागात उच्चभूमीचा प्रदेश आहे. दुसरं, हा भाग पर्जन्य छायेचा असल्याने अवर्षणग्रस्त आहे. तिसरं, पर्जन्याचे प्रमाण अल्प असल्याने शेतीचा विकास मर्यादित प्रमाणात झाला आहे. आता पुढचा प्रश्न बघूया आपण. उत्तर भारतात अन्य राज्यापेक्षा दिल्ली आणि चंदीगड इथे नागरीकरण जास्त झाले आहे. पहिला मुद्दा, उत्तर भारतातील अनेक राज्ये पर्वतीय क्षेत्रात येतात, त्यामुळे येथे शेती किंवा उद्योगधंद्यांचा विकास फारसा झालेला नाही. नागरीकरणाचा वेगही कमी आढळतो. दुसरा मुद्दा, दिल्ली व चंदीगड ही दोन्ही शहरे मैदानी भागात आहेत. नवी दिल्ली ही भारताची राजधानी व चंदीगड ही पंजाब हरियाणाची राजधानी आहे. त्यामुळे प्रशासकीय व आर्थिकदृष्ट्या महत्त्वाची शहरे आहेत. तिसरं, दिल्ली व चंदीगड या दोन्ही शहरात उद्योगधंदे मोठ्या प्रमाणात असून प्रशासकीय कार्यालये, बँका, आरोग्य, शिक्षण, वाहतूक, दळणवळण, मनोरंजन इत्यादी अनेक सोयी सुविधा आहेत. त्यामुळे स्थलांतरणाचं प्रमाण अधिक आहे. म्हणून उत्तर भारतात अन्य राज्यापेक्षा दिल्ली आणि चंदीगड इथे नागरीकरण जास्त झालं आहे. पुढचा प्रश्न आपण बघणार आहोत. प्रश्न तिसरा, थोडक्यात उत्तरे लिहा. या प्रश्नाचं उत्तर आपण बघणार आहोत. पहिलं आहे भारत आणि ब्राझील या देशात नागरीकरणाबाबत तुलनात्मक आढावा घ्या. पहिला मुद्दा आहे, भारतातील नागरीकरणाचा वेग ब्राझीलच्या तुलनेत कमी आहे. भारतातील नागरीकरणाचा कल 2011 साली 31.2% होता, तर ब्राझीलमध्ये 2010 साली 84.6% नागरीकरण झाले होते. दुसरा मुद्दा, ब्राझीलची सुमारे 86% लोकसंख्या शहरी भागात राहते. भारताच्या तुलनेने हे टक्केवारी जास्त आहे. तिसरा, 1960 ते 2000 या 4 दशकात ब्राझीलमध्ये नागरीकरणाचा वेग जास्त होता, तर भारतात 1961 ते 2011 नागरीकरणाचा वेग हा सावकाश होता. त्यामुळे नागरीकरणाची सावकाश वाढ झालेली दिसते. चौथा मुद्दा, भारतात उत्तरेच्या तुलनेत दक्षिणेकडे नागरीकरण जास्त झालेले आढळते. गोवा, दिल्ली, तामिळनाडू, महाराष्ट्र, गुजरात आणि केरळ या राज्यात नागरीकरण अधिक झाले आहे. हिमाचल प्रदेश, जम्मू काश्मीर, उत्तराखंड, बिहार आणि राजस्थान या राज्यात नागरीकरण कमी झालेले आढळते. ब्राझीलमध्ये प्रामुख्याने दक्षिण आणि आग्नेय भागात साओ पावलो या महानगरात आणि औद्योगिक प्रदेशात नागरीकरणाची वाढ अधिक, तसेच गोइयास, रिओ दी जेनेरिओ येथेही नागरी लोकसंख्या जास्त. या उलट ब्राझीलमधील उच्चभूमीचा प्रदेश व ॲमेझॉन नदीच्या खोऱ्यात नागरीकरण कमी असलेलं आपल्याला आढळतं. आता हा प्रश्न 4 मार्कांना असल्यामुळे 4 मुद्दे मी सांगितलेले आहेत. पुढचा प्रश्न जो आहे तोही 4 मार्कांचा आहे. गंगा नदीचे खोरे आणि ॲमेझॉन नदीचे खोरे. पहिला मुद्दा आपण बघूया. भारतातील गंगा
व ब्राझीलमधील ॲमेझॉन या दोन्ही मोठ्या नद्या असून त्यांची खोरी विस्तीर्ण आहेत. दुसरं, उत्तर भारतातून वाहणाऱ्या गंगा नदीमुळे गाळाची विस्तीर्ण मैदाने तयार झालेली आहेत. पाण्याची उपलब्धता, सुपीक जमीन, अनुकूल हवामान यामुळे शेती व शेतीवर आधारित उद्योगांचा विकास झाला आहे. तिसरं, गंगेच्या मैदानी प्रदेशातील हवामान मानवी जीवनास अनुकूल असल्याने या भागात दाट लोकसंख्या वसली आहे. तसेच वाहतूक व दळणवळणाचा विकास झाला आहे. चौथं, या उलट ॲमेझॉन नदीचं खोरं विषुववृत्तीय प्रदेशात येत असल्यामुळे येथे वर्षभर सूर्यकिरणं लंबरूप पडतात, म्हणून तापमान या ठिकाणी जास्त असतं. वर्षभर पाऊस पडतो, म्हणून घनदाट वर्षावनं आढळतात आणि या वर्षावनांमध्ये दलदल आढळते. येथील हवामान मानवी जीवनास प्रतिकूल असून वाहतूक व दळणवळण यांचा कोणताही विकास झालेला नाही. पुढचा प्रश्न आपण बघणार आहोत. मानवी वस्त्यांची वाढ विशिष्ट स्थानिक झालेली का आढळते? पहिला मुद्दा आहे अनुकूल हवामान, पाण्याची उपलब्धता, जमिनीचा उतार व सुपीकता, खनिजांचा साठा, वाहतुकीच्या सोयी यावर मानवी वस्त्यांची वाढ ही अवलंबून असते. दुसरा मुद्दा, वरील घटकांची अनुकूलता असल्यामुळे भारतात उत्तर भारतीय मैदानी प्रदेश, पूर्व किनारपट्टी, नर्मदेचं खोरं, विंध्य पठार व शेतीखाली असणारे भारतातील इतर भाग म्हणजे नद्यांची खोरी या ठिकाणी केंद्रित वस्त्या आढळतात. तिसरा, या उलट मध्य भारताचा वनाच्छादित भाग, राजस्थानचा पश्चिम व दक्षिण भाग, हिमालयाचा उतार व विखंडित असे उंच सखल प्रदेशात मानवी वस्त्या विरळ व विखुरलेल्या आढळतात. चौथा मुद्दा, ब्राझीलच्या किनारपट्टीचे सम व दमट हवामान, मुबलक पाणी पुरवठा, साधनसंपत्तीची उपलब्धता, शेतीपूरक जमीन असल्याने तसेच खनिजांचा मुबलक साठा असल्याने ऊर्जेचा अखंडित पुरवठा व वाहतुकीच्या सोयी या सर्व कारणांमुळे ब्राझीलच्या किनारी भागात मानवी वस्ती केंद्रित झालेली आढळते. पाचवा मुद्दा, या उलट ब्राझीलच्या ईशान्य भागातील उच्चभूमीचा प्रदेश अवर्षणग्रस्त असल्याने शेतीचा विकास मर्यादित झालेला आहे. त्यामुळे येथील ग्रामीण वस्त्या विखुरलेल्या व विरळ स्वरूपात आहेत. तसेच ॲमेझॉन नदीचे खोरे या ठिकाणी घनदाट विषुववृत्तीय वनं आहेत. येथील हवामान रोगट असून मानवी वस्तीस अनुकूल नाही. वाहतुकीच्या सोयी मर्यादित स्वरूपात आहेत व साधनसंपत्तीचा शोध व वापर यावर निसर्गतः मर्यादा आहेत. धन्यवाद.